जिथे आपल्याला फ्रीडम असतं, आपल्याला प्रायव्हसी असते, जिथे वाटेल ते आपण करू शकतो. जिथे कुठल्याच नातेवाईकाचं आपल्यावर बर्डन नसतं आणि आपलं घर ना टोटली अपोजिट आहे. तू काय बोलतेस? आपण काहीच नाही करू शकत आपल्या मनासारखं, आणि तोच बदल मला आपल्या घरात करायचा होता. आणि तो बदल जर तुम्ही मला करू दिला असता ना बाबा, तर मी या घरात थांबले असते. आणि आता एकही क्षण मला या घरात थांबायचं नाहीये. सिंचना, सिंचना बाळा, असं नको करूस गा. अगं हे तुझं घर आहे. हरीश, ती बघ, थांबव तिला. सिंचना, अरे तू काय करतोस? थांबव ना. सिंचना, सिंचना, अगं या घरची सून आहेस तू. सिंचना प्लीज, हे बघ, आपल्या घरी सुद्धा सगळं काही होईल. प्लीज आपलं घर सोडून जाऊ नको, मला सोडून जाऊ नकोस प्लीज. अरे हरीश, ए हरीश, कशाला थांबवते तिला? अरे जाते तर जाऊ दे ना. आधीच एक तर आपल्या घरात माणसांची गर्दी झालीये. आता उगाच आग्रह करून वाढवू नकोस ती गर्दी. जाऊ दे तिला, जाऊ दे. हा, अरे तू काय बोलतोयस? वेड आहेस का तू? थांब. सिंचना, असं काही करू नकोस तू. तू कुठेही जाऊ नकोस बाळा. हात जोडते मी तुला. काय तुझं घर आहे, तू घरात सून आहे ती. अहो तुम्ही थांबवा ना, तुमचं ऐकेल ती. तिला सांगा ती या घरची सून आहे. अहो तुम्ही बघताय ना, ती या घरात नव्हती तेव्हा हरीशने आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्याला माहितीच नाही, आपल्याला कळलंच नाही. आता ती पुन्हा घर सोडून गेली आणि हरीशने काही जीवाचं बरं वाटलं. काय करायचं? नाही, तुम्ही तिला थांबवा. आपल्या घरची लक्ष्मी आहे ती. तिला सांगा, हात जोडा, पाया पडूया तिच्या, पण तिला थांबवा. सिंचना, सिंचना नकोच. सांग ना ग तिला, हा उमरा ओलांडून जाऊ नको म्हणावं ते. सिंचना, हात जोडतोय तुझ्या पुढे. तुझ्या सगळ्या अटी आम्हाला मान्य, सगळ्या अटी. तुला प्रायव्हसी हवी आहे ना, मिळेल इकडे. तुला जसं हवं तसं तू राहा इकडे. हे असे 2 भाग करायचे असतील हरकत नाही, पण हरीशला आणि या घराला सोडून नको जाऊस. विनंती करतो, एवढं ऐक.